नमस्कार. बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी अशीच एक बातमी आपण पाहतोय. आपल्याला थेट जायचंय बुलढाण्यात. बुलढाण्यात वडिलांनी 4 मुलांना विहिरीत ढकललेलं आहे. मुलांना विहिरीत ढकलून स्वतः सुद्धा आत्महत्या केलेली आहे. जळगाव जामोद परिसरात विहिरीत 5 मृतदेह सापडलेत. पती पत्नीमधील वादातून हे कृत्य केल्याची शक्यता आता वर्तवली जाते असा प्राथमिक अंदाज आहे. अमोल सराफ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अमोल, कशा पद्धतीने ह्या सगळ्या घटना जी आहे ती उघडकीस आली? बुलढाणा जिल्ह्यातलं हे जे आदिवासी बहुल भाग म्हटला जातो, हा राजूर जो आहे जळगाव जामोद तालुक्यातील हा आदिवासी बहुल भाग आहे. इथे ही एक खळबळजनक घटना आणि दुःखद घटना समोर आलेली आहे की एकाच कुटुंबातले 4 म्हणजे वडील आणि स्वतः त्यांच्या परिवारातले 4 मुलं जे आहे त्यांनी त्या वडिलांनी आधी या मुलांना त्या विहिरीमध्ये फेकलं आणि त्याच्यानंतर स्वतः देखील या विहिरीतच त्यांनी उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जामोद पोलीस जे आहे याची प्राथमिक जी आहे आता सगळी तिथली तपास जो सुरू आहे. राजूर शिवारातली भालाजन या आदिवासी बहुल गावामधली एका शेत आहे, त्या शेत विहीर मधली ही घटना आहे. विजय किराडे या असं इसमाचं या नाव सांगितलं जात आहे. त्याच्यासोबत एक 7 वर्षीय 5 वर्षीय आणि एक सगळ्यात छोटी म्हणजे पियुष नावाची एक 2 वर्षीय मुलगा या जे घटना ही समोर आली आहे त्याच्यात या पियुषचा देखील त्यात समावेश आहे. मुख्य म्हणजे पती आणि पत्नी पती पत्नीमध्ये हा वाद झाला होता आणि त्यानंतर कुठेतरी ही घटना घडली असल्याचं सांगण्यात येते. मुख्य म्हणजे या घटनेच्या पूर्वी स्वतः त्या जो मृतक आहे पती त्याने आपल्या पत्नीला माहेरी देखील सोडून आल्याची घटना सगळा हा सविस्तर बाब समोर येते आहे. अच्छा, धन्यवाद अमोल. अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे. एकंदरीतच घरगुती वादातून हे कृत्य झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पोलीस आता पुढचा तपास करतायत.